मैं श्रुति नथानी केडी इंग्लिश हाई स्कूल की मैं संचालिका हूँ। मेरे को बहुत गर्व हो रहा है ये बोल करके और ये देख करके कि हमारी ही स्कूल की बच्ची इतना सुंदर परफॉर्म कर रही है और बचपन से यहाँ पढ़ी है, तो अब गर्व से कह सकते हैं कि हमारी शाखा बड़ी नहीं अब तो सुदृढ़ भी हो चुकी है। ये देखकर बहुत खुशी हो रही है कि हमारे बच्चे इतनी दूर दूर पहुँच रहे हैं। कंग्रेचुलेशंस कनिष्का बावने, आई एम सो हैप्पी। कम, you have made your parents and your teachers and principal proud. Congratulations. Come, we want to give you the certificate. Come. Congratulations. अभिनंदन. Thank you. मॅडम, डॉक्टर हुबे बाबा सायन्स अँड मॅथ ॲबिलिटीची टेस्ट झाली आता महाराष्ट्राची. याबद्दल तुमच्या शाळेमध्ये कोणी काय सहभाग घेतला होता ते सांगा. नमस्कार, मी कविता राजपूत केडी इंग्लिश स्कूलची प्रिन्सिपल बोलत आहे. आपल्या होमी बाबा डॉक्टर होमी बाबाची एक्झाम कॉम्पिटेटिव्ह लेवल एक्झाम होती. ही नॅशनल एक्झाम आहे आणि याच्यामध्ये 120 मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि यात 7th A मधली कनिष्का बावणे ही मुलगी सर्वप्रथम आलेली आहे पूर्ण महाराष्ट्रातून स्टेट लेवलवर. शी स्टूड फर्स्ट 7th B मधून. महाराष्ट्रातून किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या परीक्षेमध्ये? 32,000 मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यातून आपल्या शाळेतली ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकावर आहे. एकूण महाराष्ट्रातून किती शाळा सहभागी झाल्या होत्या या परीक्षेमध्ये? 19,200 मुलं सहभाग झाले होते. शाळा 19,200 शाळा. हां, 19,200 शाळा सहभाग झाले होते. त्यामधून कनिष्काने पूर्ण महाराष्ट्रात टॉप केला आहे. हो. त्याला तिला किती मार्क मिळालेले आहे? तिला 200 पैकी 190 मार्क मिळालेले आहेत. किती टप्पे असतात या परीक्षेचे? याचे 3 लेवल असतात सर. आधी फर्स्ट लेवल असते, त्याच्यामध्ये ती क्वालिफाय झाली होती. त्यानंतर दुसरा लेवल होता, त्या लेवलमध्ये पण ती क्वालिफाय झाली आणि त्यानंतर तिसऱ्या लेवलमध्ये इंटरव्ह्यू घेतला गेला. त्या इंटरव्ह्यूमध्ये पण खूप सुंदररित्या तिने पार पाडले. यापूर्वी तुमच्या शाळेमधून कोणी टॉपर वगैरे आला होता का या परीक्षेमध्ये? मुलं 2nd लेवलपर्यंत क्वालिफाय झाले होते, पण टॉपर आतापर्यंत कोणी नव्हतं. हे पहिली विद्यार्थिनी आहे जिने टॉप केलेलं आहे. मला काय वाटते? खूप अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमच्या शाळेतली मुलगी जी आहे तर त्या लेवलपर्यंत पोहोचणं सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण पोहोचलं पाहिजे आणि मुलं खूप मेहनत घेतात, पण त्याच्यासाठी जिद्द लागतं आणि ते तिने करून दाखवलेलं आहे. या परीक्षेचे ही जी मुलं टॉपर आलेली आहेत यांना बेनिफिट वगैरे काही मिळतो का यामध्ये? हो सर, ॲक्च्युली त्यांना स्कॉलरशिप पण मिळतं आणि त्यातल्या त्यात ट्रॉफी मिळेल आणि बक्षीस पण मिळतील आणि त्याच्या व्यतिरिक्त कौतुक तर आहेच सगळ्यांचं आणि सगळ्यांचा आशीर्वाद पण आहे. खूप छान गोष्ट आहे तिच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण.